नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये। आज आपण पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर कैरीचं लोणचं बऱ्याच प्रकारे आणि बऱ्याच पद्धतीनं बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळे हे केलं जातं, पण गावरान पद्धतीने वगैरे लोणचं कसं करायचं ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याआधी आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने लोणचं करतात हे तुम्ही नक्कीच मला सुद्धा सांगा। या इथं 1 किलोच्या कैऱ्या आहेत, तर त्या अशा मस्तपैकी कट करून आणल्या आहेत अडकित्याच्या साहाय्याने। आणि त्याच्यावरती जर काही माती धूळ असेल तर कॉटनच्या कपड्याने सुती आपल्याला त्या पुसून घ्यायच्या आहेत। आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी मीठ आणि हळद 2-3 चमचे टाकायचे आहेत। आणि स्टीलचं पातेले वगैरे मोठं घ्यायचं आणि त्यामध्ये हे आपल्याला हळद मीठ लावलेल्या कैऱ्या फोडी व्यवस्थित ठेवायच्या आहेत। त्यानंतर त्याला 24 तास आपण रात्रभर तसंच ठेवायचे आहेत। त्याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण काढून टाकायचं आहे। तर त्यासाठी तुम्ही चाळणीवरती पण ह्या फोडी ठेवू शकता। चाळणीवरती ठेवून खाली पातेलं ठेवायचं आहे। चाळणीमधनं जेवढं काही पाणी असतं ते मिठाचं ते पूर्ण निघून जातं। तुरट वगैरे काही पाणी असतं ते कैरीचं ते सगळं काही नितळून खाली पडतं। तर ते पाणी पूर्ण काढायचं आपल्याला आणि त्यानंतर 24 तास असं फॅनच्या खाली वाळवायचं किंवा आपण सावलीमध्ये सुद्धा वाळवू शकतो। त्यानंतर इथं हिंग, लसूण, 2-3 लवंगा, काळी मिरी, मेथीदाणे 1 चमचा, बडीशोप आणि दालचिनी 2 तुकडे घ्यायचे आहे। तर गावरान मोहरी इथे 1 वाटी मी वापरले आणि कढईमध्ये अशा प्रकारे गावरान मोहरी जी आहे ती आपल्याला बारीक अशी भाजून घ्यायची आहे। त्या भाजून घेतल्याच्या नंतर मी आता इथं बडीशोपसुद्धा भाजून घेते आहे। तर जास्त काळं वगैरे आपल्याला त्याचा रंग वगैरे अजिबात चेंज करायचं नाही। तर थोडं गरम झालं की लगेच काढून ठेवायचं आहे। त्यानंतर मेथीदाण्याचं आहे ते सुद्धा मी आता भाजून घेते। त्यामध्ये जे लवंगा, काळी मिरी ते पण भाजून घेते आणि दालचिनीचे तुकडे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं मी ते सुद्धा मंद आचेवरती भाजून घेते। तर जास्त पण भाजायचं नाही आणि भाजून आपल्याला बाजूला ते ताटात काढून ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने जिरेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे, तर ते सुद्धा मी भाजून घेतले आहेत। तर अशा पद्धतीने सगळा जो मसाला आहे तो असा एकत्र करून मी ठेवला आहे, म्हणजे भाजून वगैरे। आणि एकीकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे। तर त्याआधी मी तो जो मसाला भाजून घेतला आहे आणि लवंगा वगैरे ते वेगळं आधी वाटून घेते आहे। जी मोहरी आहे ती मी वेगळी भाजून घेणार आहे। तर असं भरड मी वाटून घेतला आहे, म्हणजे जास्त पावडरसुद्धा मसाल्याची आपल्याला करायची नाही आहे। तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी तो मसाला आधी वाटला आहे। त्यानंतर मोहरी मी सेपरेट वाटून घेतली आहे। तर मोहरीसुद्धा आपल्याला डाळ फक्त पडूसपर्यंत अशी वाटून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जे गरम तेल केलं होतं त्यामध्ये हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा आणि नंतर त्यामध्ये आपल्याला लाल तिखटसुद्धा टाकून घ्यायचं आहे। शिवाय हळदसुद्धा आपण या तेलामध्ये टाकून घ्यायची आहे। तर आंब्याच्या ज्या फोडी आहेत त्याच्यावरती सगळं काही मसाला आहे तो आपल्याला सगळं टाकायचा आहे आणि आपल्या हाताच्या साहाय्याने पूर्ण चोळून घ्यायचं आहे आंब्याच्या फोडींना, म्हणजे कैरीच्या फोडींना। तर अशा पद्धतीनं मी जो मसाला आहे तो पूर्ण त्या फोडींना चोळून घेते आहे। त्यानंतर अर्धी वाटी जे आहे ते मीठ मी टाकलं आहे। तर मीठ थोडंसं आपण वापरू शकतो यामध्ये जास्त पण। तर अशा पद्धतीने मीठ टाकून मी पुन्हा एकदा ते एकजीव करत आहे, म्हणजे पूर्ण फोडीनं लावून घेते आहे। तर जे पातेल्यामध्ये आपण थंड केलेलं जे तेल होतं तर ते घ्यायचं आहे आणि ह्या फोडींवरती आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे। तर मी गावरान लसूण जो होता तो सुद्धा इथं वापरला होता, म्हणजे लसणाने चांगला फ्लेवर येतो आपल्या लोणच्याला। आणि इथं जो गूळ आहे थोडंसं आपण वापरू शकतो, तर गूळसुद्धा मी टाकला आहे। गूळ आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो, तर गुळाने सुद्धा छान चव येते। तर जे तेल आहे ते गरम करून थंड केलेलं ते आपण अशा प्रकारे फोडींवरती लावून घ्यायचं आहे। त्यानंतर एक काचेची बॉटल स्वच्छ आपल्याला धुवून आणि पुसून घ्यायची आहे। 1 थेंबसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाण्याचा अंश वगैरे काही पाहिजे नाही आहे।
या इथं लोणचं मुरवण्यासाठी आपण काचेची बरणी किंवा चिनी मातीची असते मार्केटमध्ये, तर तीच वापरायची. प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये शक्यतो लोणचं खराब होतं. तर अशा पद्धतीनं मी थोडं थोडं करून लोणचं आहे ते बरणीमध्ये पूर्ण भरून ठेवते आणि वरून आपल्याला अशा प्रकारे तेलसुद्धा सोडायचं आहे. आणि घट्टसर असं एखादं कॉटनचं सुती कपडावरती लावून झाकण आपल्याला पूर्ण झाकणाने पॅक करायचं. तर अशा पद्धतीने 1 वर्षभर आपल्याला किंवा पेक्षासुद्धा जास्त आपलं लोणचं हे टिकू शकतं. तर ऊन आलं तर उन्हामध्ये सुद्धा आपण बरणी अशी ठेवून टाकायची आहे. थोडंसं ऊन देऊन आपल्याला ते वर्षभर आपण ते लोणचं स्टोअर करू शकतो.